नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत स्वाध्याय 5.3 प्रश्न 1 मध्ये तिसरा गणित पदांची बेरीज शोधा। सुरुवात करूया। गणित आहे 0.6 1.7 2.8 डॉट 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 ची 100 पदापर्यंतची बेरीज शोधा। a बराबर 0.6, d बराबर द्वितीय पदामधून प्रथम पद वजा करायचे म्हणजे d मिळतो। 1.7 मधून 0.6 वजा केले तर इथे येणार 1.1। आपल्याला 100 पदांची बेरीज शोधायची आहे, तर इथे लिहूया s 100। सूत्र लिहूया sn बराबर n भागिले 2 कंसामध्ये 2a प्लस कंसात n मायनस 1 गुणिले d। आपल्याला शोधायचे 100 पदांची बेरीज, तर इथे लिहूया s 100 बराबर n ची किंमत 100 भागिले 2 कंसामध्ये 2 गुणिले 0.6 अधिक 100 मायनस 1 त्याला गुणिले d ची किंमत 1.1। 100 भागिले 2 केले असता इथे उत्तर मिळेल 50 आणि पॉइंटचा गुणाकार करणार, तिथे येणार 1.2 अधिक 99 गुणिले 1.1। 50 जसेच्या तसेच कंसामध्ये 1.2 अधिक 99 गुणिले 11चा गुणाकार करा। 11 9 99, चला 9 11 9 99 आणि 9 108। 1 पॉइंट कापा, तिथे येणार 108.9, ज्यामध्ये 1.2 प्लस करा, तिथे येणार 11, चला 1.0 110.1। त्याला गुणिले पुन्हा किती करायचे 50। 50 चा 5 लिहा, 5 1 5 5 0 0 5 1 5 5 1 5। 50 चा 0 इथे ठेवा आणि 1 पॉइंट कापा म्हणजे फायनल उत्तर मिळेल 5505। हे तुमचं उत्तर आलं। चला पुढचं गणित बघूया। अपूर्णांक पदांची बेरीज कशा रीतीने शोधायची। या ठिकाणी प्रथम पद 1/15, d शोधण्यासाठी 1/12 मायनस 1/50। ज्या विद्यार्थ्यांना लसावी शोधता येत नाही त्यांच्यासाठी सरळ पद्धत क्रॉस गुणाकार 15 1 15 मायनस 12 1 12 छेदामध्ये 180। 15 तून 12 गेले 3 छेदामध्ये 180 बराबर 3 1 3 3 6 18 म्हणजे d मिळेल इथे 1/60। पुन्हा sn चं सूत्र लिहूया। sn बराबर n भागिले 2 कंसामध्ये 2a अधिक कंसात n मायनस 1 गुणिले d। किंमत टाकूया। आपल्याला किती पदांची बेरीज 11 पदांची बेरीज शोधायची। इथे यांची किंमत लिहूया 11/2 2 गुणिले 1/15 अधिक 11 मायनस 1 त्याला गुणिले d ची किंमत 1/60। 11 ला 2 ने भाग जात नाही, पॉइंट मध्ये भाग नका देऊ, शेवटी देऊया। इथे ना 2 1 2 छेदामध्ये 15 अधिक 10 गुणिले 1/60। इथे उरलं 0 0 कट झालं। 11/2 2 छेदात 15 अधिक 1/6। पुढे 11/2 इथे पण तेच करा। 6 दुने 12 15 1 15 आणि छेदात 15 6 90। 11/2 त्याला गुणिले 12 आणि 15 ची बेरीज होते 27। 27 छेदामध्ये 90, 9 ने भाग द्या, 9 त्रिक 27 9 10 90। पुढे 11 गुणिले 3 म्हणजे उत्तर येईल 11 त्रिक 33 छेदामध्ये फायनल उत्तर मिळेल इथे मिश्र अपूर्णांक उत्तर काढावं लागेल, कारण की इथे छेद लहान आहे। इथे उत्तर येईल 20 1 20 आणि उरले किती 13। हे तुमचं फायनल उत्तर। पुन्हा मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।